आमचं एक वेगळंच नातं आहे पहिल्यापासून. म्हणजे तो जेव्हा चाइल्ड ॲक्टर होता त्याच्यानंतर त्यांनी जे सुरुवात केलं होतं काम करायला हतकर्दी 1998 पासनं तो आमच्या खूप जवळ आहे. म्हणजे तो लहानाचा मोठा झाला म्हणजे वी हॅव सीन हिम ग्रोईंग. आणि मला अभिमान आहे आज तो ज्या पोझिशनला आहे त्याने स्वतः ती कमवलेली आहे. एक सुपरस्टार म्हणू शकतो आपण मराठीचा तो. आणि मला आणि सुप्रियाला आणि आम्हा सर्वांना त्याबद्दल खूप आनंद आहे. खूप संस्कारी मुलगा आहे. या इंडस्ट्रीमध्ये या बिझनेसमध्ये या प्रोफेशनमध्ये इतकी वर्ष राहून सुद्धा त्यांनी स्वतःला खूप व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही इज हिअर टू स्टे. आणि तो सुद्धा मला वडिलांच्या जागी मानतो. हो. त्यामुळे कदाचित माझ्या पावलावर पाऊल ठेवून तो उद्या एक चांगला मेकर सुद्धा बनेल. त्याचा प्रवास तसा सुरू आहे. प्रोडक्शनला त्यांनी सुरुवात केलेली आहे. बट मला तरी असं वाटतंय की तो अर्थात त्याला वेळ आहे थोडासा पण तो फिल्म मेकर सुद्धा बनेल. तुम्ही आता म्हणालात नवरा माझा नवसाचा पार्ट 2 हा आम्हाला ट्रेनमध्ये कोकण रेल्वे दिसते, आम्हाला रत्नागिरी स्टेशन दिसते. अर्थात आम्ही कोकणवासी असल्यामुळे आमच्या अगदी जवळचं आहे ते, कारण त्याने आम्ही प्रवास करतो अनेकदा. पण हा जो प्रवास आहे कोकण रेल्वेचा शूट करताना ते किती तुम्हाला काही किस्से घडले असतील, काही आठवणी असतील ह्याच्या आवर्जून तुम्हाला एखाद दुसरी सांगावीशी वाटते? नाही वाटत सांगावी. नाही? चांगला नव्हता? नाही, तो बघण्याची गोष्ट आहे ती, सांगण्याची नाही. शूटिंगचं सिनेमा नाही. एवढं सोपं नाही आहे. एवढं सोपं नाही. तुम्ही खूप ज्युनियर आहात माझ्यापेक्षा, त्यामुळे तुम्ही मला नाही ओढू शकत. नाही, मला शूटिंगचं ह्याच्यासाठी की काही असे काही घडलं की तुम्हाला आवर्जून एखादी सांगावीशी वाटते? रिलीज नंतर नक्की सांगेन. हां, त्याला लोक रिलेट करतील पिक्चर बरोबर. आता रिलेट नाही करू शकत कारण त्यांनी सिनेमा पाहिला नाही. बरं, शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही कोकणात गेला असाल अनेकदा? नाही गेलो. नाही, मी फक्त याआधी नाही, याआधी पण मी कोकणात कधी शूट नाही केलं पिक्चर कधी. याआधी मी नवरा माझा नवसाचा क्लायमॅक्स करायला म्हणून गणपतीपुळ्याला गेलो होतो आणि तो शूट केला होता. यावेळेला नवरा माझा नवसाचा 2 करता सुद्धा मी गणपतीपुळ्याला गेलो क्लायमॅक्स शूट करण्याकरता. या पलीकडे मी कोकणात तसं शूट नाही केलंय कधी. नाही, पण कोकणाविषयी प्रत्येक जण म्हणजे आता आपणच नाही महाराष्ट्रात राहतो तेवढेच नाही तर मला वाटतं परदेशातील लोकांनाही कोकणाचं आकर्षण आहे, कोकणातल्या सौंदर्याचं आकर्षण आहे. मला पण आहे. तुम्हाला कोकण कशा पद्धतीने? मला आवडतं कोकण. निसर्ग रम्य जागा आहे ती. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही ट्रेननी जाता, कोकण रेल्वेनी जाता तेव्हा तुमचं, आणि पावसाळ्यात जर तुम्ही गेलात तर ते पाहण्याची मजाच वेगळी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे येतात आणि मग ती हिरवळ आणि म्हणजे खूप असं प्रसन्न वाटतं. कोकणात सुद्धा जे पर्टिक्युलरली आपले रत्नागिरीचे आंब्याच्या सीझनला मग ते ओले काजू आणि मग ते रस्ते आणि गणपतीपुळ्याच्या जवळचे म्हणजे गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा सुद्धा आणि मग तो आरेवारे पण इतर किनारे पण समुद्रकिनारे जे आहेत ते इतके सुंदर आहेत ना, म्हणजे डोळे भरून पाहावं असं वाटतं या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा असं वाटतो. त्यामुळे कोकण ही डेफिनेटली अशी जागा आहे जी अनेकांना प्रिय आहे. नवरा माझा नवसाचा पार्ट 2 आणायला इतका आम्हाला पाहायला का लावली? म्हणजे मी स्वतः जिथपर्यंत पिक्चर पाहत नाही तिथपर्यंत मी पिक्चर बनवत नाही. मला तो दिसलाच आहे आत्ता, तर त्यामुळे मी त्या आधी नाही बनवू शकलो. आणखी काही खास विशेषणं तुम्ही, अर्थात मी विचारणार नाही, पण काही खास विशेषणं जी नवरा माझा नवसाचा पार्ट 2 मध्ये आहेत जी तुम्हाला तेवढी सांगावीशी वाटतात? नक्की सांगेन मी. एक गोष्ट मात्र नक्कीच सांगेन की नवरा माझा नवसाचा 2 ही एका बायकोचा स्ट्रगल होता नवऱ्यासाठी, नवऱ्याचं आणि तिचं स्वतःचं वैवाहिक जीवन आणि तिचा संसार हा मोठा व्हावा, आनंदी व्हावा, ह्याचा स्ट्रगल तिचा होता. आजही तिची तीच भावना आहे की तिचा नवरा तिच्याकरता सर्वस्व आहे आणि व्याकी करता पण त्याची भक्ती त्याच्याकरता सर्वस्व आहे. तो त्या भक्तीकरता काहीही करू शकतो. पण ह्याच्यात या चित्रपटात
ती केमिस्ट्री तर आहेच, पण त्याचबरोबर एक लव्ह स्टोरी आहे जी पहिल्या चित्रपटात नव्हती. आणि लव्ह स्टोरी मी का म्हणतो, कारण ह्या दोघांचं लग्न नाही झालं अजून. बरोबर. तो नवस फेडल्याशिवाय, तो काय नवस आहे काय आहे ते पिक्चर पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, पण तो नवस फेडल्याशिवाय त्यांचं लग्न नाही होऊ शकत आहे. आणि त्यांना लग्न करायला म्हणून तो नवस फेडणं फार गरजेचं आहे. आणि पिक्चरच्या क्लायमॅक्समध्ये तो नवस कसा फेडला जातो इथे पिक्चर आपण संपवतो. म्हणजे ह्याच्यानंतर आपण गृहीत धरतो की त्यांचं लग्न झालं असेल. त्यामुळे ती ऑन गोईंग लव्ह स्टोरी आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत. यांच्याबरोबर, या दोघांच्या बरोबर, या दोघांच्या वैवाहिक जीवनातल्या स्ट्रगल बरोबर या दोघांच्या लव्ह स्टोरीचा स्ट्रगल सुद्धा आहे. आणि त्या गोष्टीला, त्या स्ट्रगलला गणपती बाप्पा कसा आशीर्वाद देतो शेवटी. कारण गणपतीचा आशीर्वाद मिळेपर्यंत नवरा माझा नवसाचा 1 असो किंवा 2 असो किंवा 3 असो कंप्लीट होऊ शकत नाही. निश्चित. तर तो आशीर्वाद कसा मिळतो, आणि तो आशीर्वाद यावेळेला फक्त या दोघांना नाही तर या 2 लवर्सना सुद्धा मिळतो. यांच्या लव्ह स्टोरीला सुद्धा मिळतो, त्यांच्या स्ट्रगलला सुद्धा मिळतो. निश्चित.